नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. आकाती तणावाचा भारतावर परिणाम. एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पीएनजी कनेक्शनचा मोठा निर्णय शक्य. भारतामध्ये एलपीजी गॅस टंचाईची समस्या निर्माण होत असताना केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आखाती देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पीएनजी कनेक्शनचा विस्तार करण्यावर भर दिला जात असून लवकरच या संदर्भात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातही जाणू लागला आहे. एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी रांगा लागल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पीएनजी गॅस उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे. सध्या 9 लाख मेट्रिक टन असलेली क्षमता वाढवून 11 लाख मेट्रिक टन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पाणी आणि वीज कनेक्शन प्रमाणेच पीएनजी कनेक्शन देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोंढा यांनी जैन समुदायाच्या सणासाठी गॅसची आवश्यकता भासल्यास संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. यावरून राजकीय वादही पेटला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला विरोध दर्शवत गॅस पुरवठ्यात भेदभाव होऊ नये असा इशारा दिला आहे. एकीकडे गॅस टंचाई आणि दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप यामुळे हा मुद्दा सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.